नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा हवामान अंदाज पुढील 3 दिवसाचा अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7, 8, 9 जानेवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर वाढत असून काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान 7 आणि 8 जानेवारी 2024 या तारखेला भारताच्या पूर्व भागातील छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे। तसेच अरबी समुद्रातील मुंबईच्या आसपासही वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 7, 8, 9 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा राज्याचा परिसर या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात गारपीटची शक्यताही पुढील 3 दिवसात राहील। तर भारताच्या पूर्व भागाकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। कांतामल, रायपूर, कोरबा, राउरकेला, धनबाद, कोलकाता या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसासोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा सावंतवाडी, महापण, कुडल, वेंगुळा या भागात गारपीटचा अंदाज राहील। औरस, बंडा, अलोणा, पारसेम या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कानाकुंबे, बेडशी, रामगड, धामणे, चांदगड, आंबोली इथे जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर गोवा राज्याची किनारपट्टी, पणजी, मोपासा, पारसेम, औरस, वेंगुळा, महापण, कुडल या भागातही गारपीटचा अंदाज असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंजुनियम, वलपी, गवाली, पडला, अलगोटे, तिक्सा, काशलरॉक आणि रामन, घागरा, साईगाव, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर, बेळगाव, बाची, रानाकुंडे, कानापूर, निटूर, गोंजी या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैगणी, पोपकासल, कणकवली या भागातही मध्यम हलका पाऊस असून गारपीटची शक्यता राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, हरेपट्टण, रेपट्टण, राजापूर, लांजा, बेलकर, पूर्णागड, वडापेठ या भागात हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे हलका पाऊस राहील। बेलकर, सक्रापात, देवरुख, संगमेश्वर, माखनजन बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकुर्लाई हलक्या मध्यम स्वरूपात राहील। किनी, कोडाली, इस्लामपूर, नरसिंहपूर, उडाले, कराड, कडेगाव हलक्या सरींचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मलकापूर, कोकरूडला मध्यम हलका राहील। किनी, कोडाली, जितेबील इथे मध्यम हलका पाऊस राहील। परळा, संगरूळ इथे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिद्री, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसी, कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसारी, अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी, रायबग, किडकल, देवणघाटी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि इचलकरंजी, सल्लगा, शिरगोपी, कुडाची, मंगसोळी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील।
दक्षिण पूर्व भागामध्ये सांगली जिल्ह्याच्या जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर, कानामडी, जत, दागलपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, जिंके, सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज राहील। दिघाची, मसवड, पिलवी, मौद, बुद्रुक, भालवानी, अकलूज, मालसिरसलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पंढरपूर, खर्डी, मंगळवेढा, मारवाडे, क्षंग, मंद्रुप, मंगरुळी, कुरुबिलाटी, सोलापूर, मूल, अंगार, शेतपल इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि वलसांग, अक्कलकोट, सल्लागर, वडघरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरम, तुगाव, रुद्रवाडीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। नलदुर्ग, होर्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात राहील। पेरबंग, पाणीगाव, वाशीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। शेतपल, अंगार, अरणगाव, करकमला मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकलूज, मालसिरस, वेल्हापूर, भालवानी इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर, नांदल, पलटण, लाटे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि लोणार, खंडाळा, बोर, शिरवळ, वाई, रावडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। देवरा, कोरेगाव, रहमतपूरलाही मध्यम हलका पाऊस राहील। उमराज, कराड, कडेगाव आणि नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, सरवाट, वसोटकोटलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। माखंजनलाही हलका राहील। लोटे, चिपळूण, खेड, सागदेव, दहागाव, दापोली, पाचपणी, कलसीत आणि घोगरे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। मेढा, वाई, रावडी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, जिटे, रोहा, नागोठाणा हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। पुणे जिल्ह्याकडे व्याहाले, लवासा, शिरगाव, कळवण, आंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। खेटवल्ले, सासवड, शिवापूर, दायरी, पुणे, लोणी, कालभोर, पुनावले, सुसगाव जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। मारगाव, जेजुरीलाही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आळंदी, चाकण, शिंदे, कसमत, खेडपाबललाही बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। मलटण, शिरूर, कवटे जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाडा, मंजर, नारायणगाव, आले आणि जुन्नर, ओतूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे टाकळी, डोकेश्वर, भालवानी, पारनेर, सोपे, खंडाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये राळेगाव, सुरेगाव, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, बिटकेवाडी, मिरजगाव, कर्जत, कुलधरण, राशीनलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। जामखेड, काडाष्टीला हलका मध्यम राहील। आणि कुडगाव, धनगरवाडी, शिरळ, महाका, गोडेगाव, देवळी, प्रवारा, बडोला, बेरबा, बनास, निवासा, श्रीरामपूर, तालिकाबान इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बरवंडी, आश्वी, लोणी, संगमनेरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। उलतांबा, शिर्डी, जवळकी, कोपरगाव आणि लगतचा परिसर आहे खेलवड, नांदूर, शिंगोटे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। तसेच कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे जोर कमी राहील। सोंडी, पेण, शिरवळ, कोपली, कसमत हलका राहील। कसमत आणि कुसरपेटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पनवेल, नवी मुंबई, नारळ, मुरबाड, निंजाले, कल्याणबली, भिवंडी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसेच उत्तर परिसर बघितला असता शिवाले, वैशाखरे हलक्या स्वरूपात राहील। उंबरपाडा, पिलवी, खोटाले, इगतपुरी, परळी आणि गोटमलवाडा हलक्या पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता संगमनेर, अकोला, शमशेरपूर, नांदूर, शिंगोटे, तिरडे, डुबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। नाशिक, देवळी, नागपूर, ओझर आणि लाडाची, अर्सुल, शेवगा मध्यम हलका पाऊस या भागात राहील। आणि महालसाखरे, निफाड, देवगाव, लसलगाव, पटोदा, येवला, मनमाड, ममदापूर, बारामलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। चांदवड, बनी, डोडांबे इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सौदानी, मालेगाव, मालगाव, अंजंग इथे मध्यम स्वरूपात राहील। सटाणा, आवटीला हलक्या पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढला असून नामपूर, निमशिवडी, अंचाले, कुसुंबे, साक्री, बॅड, पिंपळणे, चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। दिवी, दुसाने, टिटाणे इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील। रणाला, नंदुरबार, असोल, खेटिया आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी राहील। मुडकी, सांगवी, सुले, जयतपूर, गुडी, साले, जापोरे हलक्या पावसाचा अंदाज आहे। धुळे, अंजंग, नवारी, अरबी, बोकरूट, बाबरे, परोळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस। चोपडा, अडगाव, हिरापुरा, यावल, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर हलका मध्यम राहील। धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ इथे हलका मध्यम पाऊस राहील। बडगाव, पाचरा, पौर, जामनेरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे।
तर श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर चाळीसगाव मुंबई हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। साईगव्हाण चाळीसगाव कन्नड हतनूर पिशोर फुलंब्री पिरांगोळ अल्पात देवगाव तालवड ममदापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूड पाचोड बिडकीन लिंबे जळगाव गंगापूर धाके पालदेगावने पैठण बनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरापूर हंसापूर भालम टाकली जांभळी भालगावला हलका पाऊस राहील। आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर लगतचा परिसर गोलापांगरी जालना मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा इथे मध्यम स्वरूपात राहील। दाबडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवाजंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गेवराई उमापूर भालम टाकली हलक्या पावसाचा अंदाज राहील। मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड करकम आणि मंजलगाव शिरसोल सोनपेठला हलक्या सरींचा अंदाज राहील। यलम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंबाचा तारकेट भूमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। भूम पातूर खडा हलका पाऊस या भागात राहील। एडशी पेठ धाराशिव कामेगाव बेंबली तुळजापूर पेरबंगा पाणीगाव बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि वडोला तुळजापूर तांदोळीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नलदुर्ग हुरटी मुरम उमरगाव तुगाव उज्जैन घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुरुड घाटेगाव रेणापूर बोकडा लातूर रोड इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। कोण भाडा औसा किंतोट भाटंजी किल्लरनी औराशाजनी हलसी भालकी बेलुरा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरकी उदगीरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। वडंबचूक जोळकोट आणि देगलूर रुद्रलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि कोंडलवाडी धर्माबादला हलका राहील। लोहा बुजुक गंगाखेड पालमलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला मुखेडला हलका मध्यम राहील। भोकर तमसा हिमायतनगर शिवानी जवली आडगाव डाकणी मोरचुंदीलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता हिंगोली औंध कळमनुरीला ढगाळ वातावरण राहील। पावसाची शक्यता फारशी नाही। वाशिम जिल्ह्यात उत्तरेकडे वाशिम रिताड परतूर महसूल हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज रिसोड जयपूर बहापूरला हलका राहील। बेबी लोणार मेहकर डोंगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गुदनापूर चिखली अहमदपूर खेळवड इथे हलका राहील। आणि गिरडा बुलढाणा मोटाला पिंपरी गवली बाबरगाव दिघी नांदुर्णा दासराखेड मलकापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। खामगाव शेवगाव जळगाव जमत पलसी अलिवाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव आळंदा हलक्या स्वरूपात राहील। अंधुणा पात्रोडा तिलरा हिरवाखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे अंजनगाव सुजी असेगाव चांदूर बाजार मोर्शी नांदगावला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। नागपूर भंडारा गोंदिया इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा तुळजापूर हिंगणघाट वडनेर वाडकीपुणे हलका पाऊस राहील। यवतमाळ नेर लाडकेट दारवाड री डिग्रस इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर भद्रावती चामर्शी घोटला हलक्या स्वरूपात राहील। मुरमगाव कापसी देसिंग दिगोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।